नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ सांगतात, भक्ताने श्रद्धा ठेवली, संयम ठेवला आणि मनापासून विनंती केली तर गुरुकृपा कधीच अपुरी पडत नाही. नमस्कार भक्तांनो, आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांचे 9 गुरुवार व्रत. हे व्रत केवळ उपवास नाही, हे आहे स्वतःच्या नशिबाशी केलेली प्रार्थना. आजही अनेक भक्त सांगतात, मी काही मागितलं नव्हतं, पण स्वामींनी माझं आयुष्यच बदलून टाकलं. 9 गुरुवार व्रत का करायचे आणि याचे काय महत्त्व आहे आणि काय फल आहे, चला तर पाहूयात. गुरुवार हा गुरुचा दिवस आहे. स्वामी समर्थ म्हणजे चालते बोलते गुरु आहेत. 9 हा अंक पूर्णत्व दर्शवतो. 9 गुरुवार म्हणजे 9 आठवडे संयम, 9 आठवडे श्रद्धा, 9 आठवडे मनाची शुद्धता. हे व्रत करणारा भक्त हळूहळू बदलायला लागतो आणि तेव्हाच बदलायला लागते त्याचे नशीब. व्रत कधी आणि कसं सुरू करायचं? हे व्रत कोणताही भक्त करू शकतो. स्त्री, पुरुष, तरुण, वृद्ध सगळे हे व्रत करू शकतात. गुरुवारी सकाळी लवकर उठा, आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला, स्वामी समर्थांचा फोटो समोर ठेवा, दिवा लावा, अगरबत्ती लावा, मनात एकच संकल्प करा, स्वामी मला मार्ग दाखवा. उपवास जड नको, फलाहार किंवा साधे अन्न चालते. महत्त्व मनाचा भाव. जप आणि प्रार्थना या दिवशी करा. 9 गुरुवार व्रतात कोणताही अवघड मंत्र नाही किंवा स्वामी आपल्याला उपवास करायला पण सांगत नाही. ज्या दिवशी उपवास असेल त्या दिवशी तुम्ही फलाहार घेऊ शकता. अगदीच अशक्य असेल तर एक टाईम भोजन पण ग्रहण करू शकतात. फक्त श्रद्धेने म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किमान 108 वेळा आणि शक्य असेल तर 11 माळी जप तुम्ही या दिवशी करा. जप करताना तुमचे डोळे बंद करा आणि स्वामींचा फोटो डोळ्यासमोर आणा आणि स्वामींना सांगा, माझं दुःख तुम्हाला माहिती आहे स्वामी, मला यातून बाहेर पडण्याची ताकद द्या. ही कथा आहे विदर्भातील एका साध्या कुटुंबाची. त्यांना स्वामींचा अनुभव आलेला आहे. एक गृहस्थ, त्याची नोकरी गेली होती, कर्ज वाढलं होतं, घरात सतत तणाव होता. एका गुरुवारी तो मंदिरात गेला आणि पुजाऱ्याने फक्त एवढंच सांगितलं, स्वामीवर विश्वास ठेवा, 9 गुरुवार व्रत करा आणि शक्य असेल तर गुरुवारी मंदिरात आरतीला या. पहिले 2 गुरुवार काहीच बदल नाही. 3रा गुरुवार त्याचं मन शांत झालं, मनातील चलबिचल थांबली. 5वा गुरुवार घरात वाद त्याच्या कमी झाले. 7वा गुरुवार अचानक मुलाखतीचा फोन आला. 9व्या गुरुवारी तो स्वामींच्या फोटोसमोर बसला आणि डोळ्यात त्याच्या पाणी आलं. त्याच आठवड्यात त्याला नोकरी मिळाली होती आणि काही महिन्यात कर्ज फेडण्याचा त्याचा मार्ग खुला झाला. तो म्हणाला, स्वामींनी मला नोकरी दिली नाही, स्वामींनी मला विश्वास दिला, म्हणून हे सगळं शक्य झालं. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असा जप तो करू लागला. एका छोट्या गावात एक स्त्री होती. नोकरी नव्हती, विवाह अडलेला होता, रोज घरात तणाव होता. तिने स्वामी समर्थांचे 9 गुरुवार व्रत सुरू केले. पहिल्या 3 गुरुवारी काहीच बदल दिसला नाही, पण तिने तक्रार केली नाही. स्वामींचे नामस्मरण तसेच चालू ठेवले आणि गुरुवारचे व्रतही चालू ठेवले. 5व्या गुरुवारी तिच्या मनात शांतता आली. 7व्या गुरुवारी अचानक तिला एक ओळखीचा फोन आला आणि 9व्या गुरुवारी ज्या गोष्टीसाठी ती रडत होती ती गोष्ट तिच्या दारात येऊन उभी राहिली. स्वामी समर्थ बदल आधी मनात करतात आणि मग जीवनात करतात. आधी मन स्वच्छ करतात, शांत करतात आणि मग जीवन चांगले करतात. व्रतात काय टाळावे?
हे व्रत जो कोणी करतो त्याने खोटे बोलणे, कोणाचं वाईट चिंतन, अहंकार, चिडचिड हे सगळं गुरुवारचे व्रत चालू असताना करू नये. 9 गुरुवार म्हणजे स्वतःला थोडंसं चांगलं बनवणं. विशेष उपाय काय केला जातो? प्रत्येक गुरुवारी गरजू व्यक्तीला थोडं अन्न द्या, जे जमेल ते द्या. एक नारळ स्वामींच्या नावाने पाण्यात वाहा. शक्य असल्यास गुरुवार संध्याकाळी दिवा लावा. हे उपाय छोटे वाटतील, पण याच छोट्या गोष्टी मोठा चमत्कार घडवतात. स्वामी समर्थ आपल्याला नेहमी सांगतात, भक्तांनो, पाऊल टाकावं तुम्ही, मी मार्ग दाखवतो. तुम्ही 1 पाऊल टाका, मी 100 पाऊल तुमच्यासाठी पुढे येईल. जर तुमचा संकल्प सच्चा असेल तर 9 गुरुवार तुमच्यासाठी पुरेसे आहेत. तुम्हाला या 9 गुरुवारमध्येच सगळ्या गोष्टींचा अनुभव येणार म्हणजे येणार. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. स्वामी समर्थांचे 9 गुरुवार हे फक्त विधी नाहीत, तर मन, विचार आणि कर्म शुद्ध करण्याचा प्रवास आहे. 9 गुरुवारांचा गुप्त अर्थ. स्वामी समर्थ सांगतात, पहिला गुरुवार म्हणजे अहंकार कमी करतो. दुसरा गुरुवार मनातील भीती काढतो. तिसरा गुरुवार नकारात्मक विचार दूर करतो. चौथा आणि 5वा गुरुवार माणसाला संयमी बनवतो आणि संयम शिकवतो. ज्या गोष्टी लगेच मिळत नाहीत त्या योग्य वेळेला मिळाव्यात यासाठी हा काळ असतो. 6वा आणि 7वा गुरुवार मनुष्याच्या कर्माला दिशा देतो आणि शेवटचे 2 गुरुवार स्वामीवर पूर्ण समर्पण शिकवतात. अनेक जण म्हणतात, मी व्रत केलं तरी माझं काहीच काम झालं नाही, माझ्या मनासारखं काहीच झालं नाही, माझी एकही इच्छा पूर्ण झाली नाही. पण स्वामी समर्थ सांगतात, जे मागतोस ते तुला हवं आहे, पण जे मिळणार आहे ते तुला योग्य आहे. जर आपल्यासाठी योग्य असेल तरच स्वामी आपल्याला देतात. 9 गुरुवार म्हणजे परीक्षा. या दिवसात तुमची श्रद्धा टिकते का, संयम राहतो का, हे स्वामी पाहतात. म्हणूनच स्वामी समर्थांचे 9 गुरुवार फक्त इच्छा पूर्ण करण्यासाठी नसतात, तर माणसाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी असतात. आणि जेव्हा माणूस योग्य होतो तेव्हा त्याची इच्छा आपोआप पूर्ण होते. जर तुमचा संकल्प खरा असेल तर 9 गुरुवार तुमच्यासाठी पुरेसे आहेत. यामध्ये तुमचे सगळे इच्छा पूर्ण होऊन जातात. या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि गुरुकृपेची सुरुवात करा. जर तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल आणि स्वामींवर श्रद्धा असेल तर हे गुरुवार नक्की करा. जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.